श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा व्हिडिओ खूप छोटा आणि छान असा राहणार आहे. आज मी तुम्हाला कोणत्याही सण, व्रत, वैकल्य, स्वामी सेवा आज मी सांगणार नाही. आज मला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मी काय निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी साडी बिझनेसला सुरुवात केलेली आहे. अगदी 2 महिने झालेत मी बिझनेसला सुरुवात करून. इथे ऑफलाईन माझा खूप छान असा घरगुती बिझनेस चालत आहे. चला म्हणलं आपलं चॅनल आहे आणि स्वामीज फॅमिलीचं आपण त्याच्यावर सांगत असतो, स्वामी सेवा वगैरे सांगत असतो, धार्मिक कार्याची माहिती आपण देत असतो. त्याला तुम्ही छान असा मला प्रतिसाद, प्रेम भरपूर तुम्ही दिलात. मला तेवढी अपेक्षाही नव्हती. त्याच्या पलीकडे माझं चॅनल छान असं ग्रो करत आहे आणि लवकरच आपलं चॅनल आता मोनेटाईज पण होणार आहे. कारण माझा वॉच टाईम कंप्लीट होत आहे. फक्त सबस्क्राईब आपले राहिलेले आहेत. म्हणून तुम्ही जे कोणी आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर आपण वळूया आपल्या ज्या बिझनेसकडे. तर सगळ्या मैत्रिणी यूट्यूबवर छान अशा रील्स वगैरे बनवून ते आपले साडी बिझनेस चालवत आहेत. तर मी ऑफलाईन तर चालवतच आहे, त्याच्याबरोबर आपलं चॅनल पण ऑलरेडी आहे. चला म्हणलं आपण पण आपला बिझनेस घेऊन आपल्या चॅनलवर आपण जाऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या साडी कलेक्शनमधली साडी जर आवडली तर छान अशी रील्स पाहायची, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मला बुकिंग नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. आणि मी त्या रील्समध्ये तुम्हाला रेट सहित सांगणार आहे. अगदी कमी दर्जामध्ये तुम्हाला घरगुती साडी मिळावी हेच मी पाहणार आहे. कारण मी घरातून बिझनेस करते म्हणल्यावर मला कुठलंही भाडं वगैरे देण्याची मला गरज नाही. म्हणून तुमच्यासाठी मी छान अशा रिजनेबल प्राईजमध्ये साड्या मी तुम्हाला देत जाईन. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वामी भक्तांनी, मी पण स्वामी भक्तच आहे, तर एक चान्स मला तुम्ही द्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. माझ्यावर एक विश्वास ठेवून मला तुम्ही ऑर्डर देत जावा. मी तुमच्या विश्वासाला खरी उतरण्याचा खूप असा प्रयत्न मी करेन आणि जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुमच्यासाठी करण्याचा इथे मी प्रयत्न करेनच. कारण की मी तर असं सांगेल की जेवढ्या कोणत्या महिला आहेत त्यांनी घरातून जे त्यांना जमेल ते त्यांनी बिझनेस करावा. स्वतःच्या पायावर उभा टाकून त्यांनी स्वतःसाठी 4 पैसे कमवावेत अशी माझी इच्छा आहे. कारण स्वामी सांगतात की कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी करा, तरच आपली किंमत दुसऱ्यांना समजेल. जसं की मी सांगितलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये, सूर्य जसा एकटाच फिरतो, कोणाचीही आशा करत नाही, कोणाच्या सपोर्टची आशा करत नाही, कोण मला चांगलं म्हणेल, कोण मला वाईट बोलते याच्याकडे पण त्यानं लक्ष देत नाही. तरी पण तो एकटा येतो, त्यानं त्याचं कार्य करतो आणि एकटाच जातो. म्हणजे आपण आपल्या जे काही दिनचर्यामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या संसारामध्ये आपण एकटे आहात असं समजून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही घेऊन यूट्यूबवर तुम्ही येऊ शकता आणि छान तुमचे स्वप्न तुमचे पूर्ण करू शकता. पण त्यासोबत आपल्याला आपले कर्म चांगले करायचे आहेत. त्याला काही मतलब नाही. तुम्ही कितीही सेवा करा, उपास करा, आराधना करा, तप करा, तुम्ही कर्म जर वाईट करत असाल, तुमच्याकडून जर एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्या ठिकाणी तुमची उपासना, पूजापाठ काहीच कामी पडणार नाही. तुम्ही एखाद्या वेळेस एखादी पूजा कमी करा, पण एखाद्याचं चांगलं करा. तुमच्या तोंडून चांगले शब्द निघू द्या, एखाद्याचं भलं करा. तर तुम्हाला त्या ठिकाणी एखादी पूजा जरी कमी पडली, एखादं व्रत वैकल्य जरी कमी पडलं तरी चालणार आहे. म्हणून जे काही ताईंना, माझ्या गोड मैत्रिणींना, दादांना जे काही जमेल ते तुम्ही घेऊन यूट्यूबवर येऊन तुम्ही तुमच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करू शकता. कारण की सर्वजण यूट्यूबवर येऊन आपापलं करिअर बनवत आहेत. तर मी पण छोटासा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आणि तुमचा साथ, तुमची काय जेवढं तुमचं प्रेम आहे ते खूप मला छान असं भेटत आहे. आतापर्यंत मला वाईट अनुभव यूट्यूबमधून आलेला नाही. माझंच थोडंफार दुर्लक्ष यूट्यूबकडे झालेलं आहे. तर आजपासून आपण नव्याने सुरुवात करूया. आणि हो, तुम्हाला जर माझं साडी कलेक्शन जर आवडत असेल तर मला प्लीज कमेंट करत जा आणि जे काय माझ्याकडून चुकत असेल ते पण मला सांगत जा. कारण मी पण माणूस आहे, तुमच्यासारखाच एक साधा भोळा एक भक्त आहे. मी स्वामी भक्त आहे. कारण मोठा चोळप्पा महाराजांसारखा, बाळप्पा महाराजांसारखा मी नाही आहे. कारण तुमच्यातलाच एक आहे मी. जे मला केंद्रातून माहिती मिळते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. मला पण तुमच्यातलीच एक मैत्रीण समजून मला सपोर्ट करत जावा आणि माझ्याकडून कोणत्याही चुका होऊ द्या त्या मला तुम्ही समजून सांगा. कारण आपलेच लोक आपल्याला सांगतात की काय चुकतंय ते. दुसरे लोक आपलं जरी चुकत असलं तरी त्याला ते प्रतिसाद हो आणि चांगलं असाच देत असतात. म्हणून आपलेच लोक आपल्याला सांगतात की हे करू नको बाई, तू ते करू नको, याच्यामध्ये जाऊ नको, त्याच्यात जाऊ नको. म्हणून तुम्ही माझे आपलेच आहात, माझा एक परिवार आहात, माझी स्वामी फॅमिली आहात. म्हणून तुम्ही जे काय मला सांगाल, जे काय मला मार्गदर्शन करणार त्याच्याच याच्याने मी चालणार आहे. कारण तुम्ही माझे आपले आहात, जवळचे आहात, स्वामी भक्त आहात. तुम्ही मला वाईट संदेश, मला वाईट कमेंट मला करणार नाही. मला
तुमच्यावर विश्वास आहे. म्हणून माझं आत्तापर्यंतची जे काही झालेली सेवा वगैरे आहे, आतापर्यंत जे काही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत स्वामी सेवा जे पोहोचवलेली आहे, आपण जे कार्य करत आहोत, तर ते कार्य माझं पूर्ण स्वामी चरणावर मी समर्पित करते. आणि आजपासून आपण स्वामी सेवेबरोबरच आपण छान असा एक साडी बिझनेस घेऊन येत आहोत. त्याला मला प्रतिसाद देसाल अशी मी आशा करते. आणि आपला इथंच व्हिडिओचा मी शेवट करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफी असावी. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया छान अशा माहितीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते.